25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो आणि श्रावण सोमवारचे या महिन्यात विशेष महत्त्व आहे. येत्या 28 जुलैला श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आलेला आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा अर्चना करणे व अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. श्रावण महिन्यात उपवास केल्याने आपले शारीरिक व मानसिक शुद्धीकरण होते. विशेष महत्त्वाचं हे करा की प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती धान्याची एक शिवमूठ अर्पण करा. पहिल्या श्रावण सोमवारी आपण तांदूळाची शिवमूठ अर्पण करायची. योगायोगाने यावर्षी पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमीचे देखील योग आलेले आहे. हे दोन्ही व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. येत्या 28 जुलैला पहिला श्रावण सोमवार आहे व 29 जुलैला नागपंचमी आहे. त्यामुळे हा सुवर्ण योग जुळून आलेला आहे. आपण मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे, पण त्याआधी आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करून जलाभिषेक करायचा आहे. श्रावण सोमवारी विशेष पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. शक्य असल्यास उपवास धरा. पांढरे किंवा पिवळे कपडे घाला. पूजा सुरू करताना सर्वात आधी शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग स्वच्छ करा. पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य बेलाची पाने, फुले, चंदन, अक्षदा, नैवेद्य, धूप, दीप तयार करून ठेवा. त्यानंतर एका पाटावरती स्वच्छ लाल रंगाचे कापड अंथरा. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढा व शिवलिंगाचा अभिषेक करताना मोठ्या पत्रामध्ये किंवा ताटामध्ये शिवलिंग ठेवा. शिवलिंगावरती जलाभिषेक करा. दूध, मध किंवा पंचामृत अर्पण करा. प्रत्येक वस्तू अर्पण करताना ओम नमः शिवाय असा जप करा. त्यानंतर पूजेचे साहित्य अर्पण करा. पाने, फुले, चंदन, बेलपत्र हे सर्व अर्पण करा. नंतर शंकराची आरती म्हणा. श्रावण महिन्यात 108, 21 किंवा 51 बेलपत्रे अर्पण करणे शुभ मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ धुवून पालथे करून शंकरावरती वाहा. बेलपत्राचे अग्रटोक हे उत्तरेकडे ठेवा. अष्टमी, चतुर्थी, अमावस्या, संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र तोडू नये. यानंतर धूप आणि दिवा लावा. शंकराची मनोभावे प्रार्थना करा. शिवमंदिरामध्ये जलाभिषेक केल्यानंतर पूजाविधी केल्यानंतर घरी जाताना 2 बेलपत्र सोबत प्रसादाच्या रूपामध्ये घेऊन जा. एक बेलपत्र तुम्ही तुमच्या कपाटामध्ये जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवू शकता, ज्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल व बेलपत्र खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. बेलपत्रांना आयुर्वेदामध्ये खूप सारे महत्त्व आहे. बेलाच्या पानाचा रस पिल्याने शरीर ठणठणीत राहते. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी 20 बेलपत्र, 20 कडुलिंबाची पाने एकत्र करून वाटून घ्यावी. त्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्याव्या व त्यांना सुकवून त्या रोज सकाळी खाल्ल्याने खूप मोठे फायदे होतात. BP व शुगर हे दोघी कंट्रोलमध्ये राहतात. बेलाची पाने वात, कफ व पित्तनाशक असून खोकला, ताप आल्यास बेलाच्या पानाचा रस मधामधून घेतल्यामुळे हा त्रास कमी होतो. पोटदुखी, अपचन होत असल्यास बेलाच्या पानांचा 10 ग्रॅम रस व काळी मिरी आणि 1 ग्राम सेंधे मीठ एकत्र करून सकाळ, दुपार आणि संध्याकाळी घेतल्याने हा त्रास कमी होतो. तोंड येत असेल किंवा तोंडामध्ये सारखे सारखे फोड येत असतील तर बेलाचे पान चावून खाल्ल्याने फायदा होतो. बेलाच्या पानामुळे शारीरिक दुर्बलता कमी होते. बेलाच्या पानांचा रस आणि मिश्री एकत्र करून पिल्याने पित्तांचा त्रास कमी होतो. श्रावण सोमवाराचा उपवास करताना स्त्रियांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. सोमवारी उपवास असल्यास केस धुवू नये, कारण तसे केल्याने माहेर व सासर दोन्ही घरांना दोष लागतो. संपत्तीचा ऱ्हास होतो आणि आरोग्याला हानी पोहोचते.